पारडी पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये नागपूर शहरात आज दिनांक 17/4/2025 रोजी सकाळी एक आम्हाला कंट्रोल रूमवरनं कॉल आला की काही जनावरांची गाडी थांबून आहे. तर अशा पद्धतीने जो कॉल होता त्याच्यावर आमच्या अधिकाऱ्याने आम्ही अटेंड केला. त्याच्यानुसार तिथे घटनास्थळी जाऊन पाहिला असता त्याच्यामध्ये 15 गोवंश जातीची जनावरं कोंबून भरलेल्या अवस्थेत मिळून आली आणि बोलेरो पिकअप फॅन प्रकाराची गाडी होती आणि त्या गाडीमध्ये अशा प्रकारचे जे कोंबून झालेले जनावरं होते त्याचे तात्काळ आम्ही त्याची दखल घेऊन त्यांना रेस्क्यू करण्याच्या उद्देशाने गोशाळेमध्ये नेऊन त्यांना जमा केले आणि त्यांची शुश्रूषा म्हणून तिथल्या सर्व डॉक्टरांशी भेटून आणि तिथल्या ज्या काळजी घेणारे वाहू जे लोक आहेत त्यांच्याशी बोलून त्यांचा व्यवस्थित पंचनामा करून आम्ही त्यांना सुपूर्द केले. त्या दरम्यान समजून आलं की 2 जनावरांची तिथे मृत्यू झालेला आहे आणि त्या वाहतुकी दरम्यान जे क्रूरतेने त्यांनी वाहतूक केली त्या पद्धतीने त्यांना क्षती पोचून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्या संदर्भात जे आपले वेटरनरी डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी बोलून त्यांचं पोस्टमॉर्टम करण्याची प्रोसिजर सुरू आहे आणि याबद्दल पारडी पोलीस स्टेशनमध्ये क्रूरतेने वागणूक आणि वाहतूक आणि कत्तलीसाठी वाहतूक केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करत. ती गाडी बेवारस स्थितीत मिळून आली होती. गुन्हेगार पळून गेले होते पण त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला गुन्हेगारी मिळूनच जाईल कारण गाडीचा नंबर आहे त्यांचा. आपल्याला इंजिन नंबर आणि चेसिस नंबरवरनं मालकाची आपण माहिती काढू. गाडी कोणाच्या ताब्यात होती, माल कोणाचा होता, वाहतूक कोण करणारे होते, याच्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का, या सर्व गोष्टींचा आपण उलगडा लावू. यामध्ये कितीचा मुद्देमाल वगैरे काही जमा करण्यात आलेला? जवळजवळ या गाडीची किंमत आणि आपला जो मुद्देमाल आहे त्याची जर एकूण किंमत पाहिली तर 5,50,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे.